नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता आपण कुठे आलो आहोत ते सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की आपण आलेलो आहोत दत्त मंदिरात. स्वामींचा एक मठ आहे. हा मठ आहे कुठे? तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे या गावात. चिपळूण शहरापासून साधारण 17 ते 18 किलोमीटर अंतरावरती हा मठ आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामी समर्थांची शिष्य परंपरा फार मोठी आहे आणि या परंपरेत समाज जागरणाचं काम हे अखंड चालू असतं. आणि या शिष्य परंपरेतले एक संत म्हणजे गोपाळबुवा महाराज केळकर, ज्यांचा मठ चिपळुणात आहे. आणि या गोपाळबुवा महाराज केळकरांचे शिष्य आपले वाहळकर महाराज. त्यांचं पूर्ण नाव रामचंद्र नरसिंह वाहळकर. हे मूळचे वहाळ या गावचे. ह्याच सावर्डापासून साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती वहाळ हे गाव आहे. त्या वहाळ गावचे हे वाहळकर महाराज. तर यांनी या ठिकाणी कोटी मंत्र जपानुष्ठान असेल किंवा अनेक पुरस्चरण असतील, ध्यानधारणा असतील, हे सगळे प्रकार, आध्यात्मिक भक्तीचे प्रकार हे त्यांनी या आवारात केले. त्याचबरोबर त्यांनी नाशिक असेल, गया असेल, रामेश्वर असेल, उत्तर भारत, दक्षिण भारत पिंजून काढला. आणि त्यावेळेचे जे काही ज्येष्ठ आणि अनुभवी साक्षात्कारी संत होते, त्या संतांच्या सुद्धा भेटीगाठी वाहळकर महाराजांनी घेतलेल्या होत्या. असे हे साक्षात्कारी, आत्मसाक्षात्कारी संत वाहळकर महाराज या ठिकाणी वास्तव्यास होते. आणि मगाशी आपण दृश्यांमध्ये जो बघितलात, जो वडाचं झाड आता छोटंसं आहे, त्या ठिकाणी एक भला मोठा वटवृक्ष होता. त्या वटवृक्षाच्या पायथ्याशीच वाहळकर महाराजांना स्वामी समर्थांचा साक्षात्कार झाला. आणि त्यांच्या आज्ञेनुसारच गोपाळबुवा महाराजांकरवी स्वामी समर्थांच्या पादुका या वाहळकर महाराजांना मिळाल्या आणि त्यांची स्थापना या मंदिराच्या आवारात केली गेली. आपण जर बघायला गेलो तर आपल्याला फक्त स्वामी समर्थांचा अक्कलकोटमधल्या मुक्कामाचा काळ माहिती असतो आणि तेवढाच इतिहास माहिती असतो. पण स्वामी समर्थांचं सुद्धा भारतभ्रमण झालेलं होतं. स्वामी समर्थांचा वावर हा कोकण पट्ट्यात सुद्धा झालेला आहे आणि अनेक शिष्यांना त्यांनी आपल्या पादुका स्वतः दिलेल्या आहेत किंवा काही शिष्यांकरवी दुसऱ्या शिष्यांना दिलेल्या आहेत. अशाच परंपरेतल्या पादुकांची स्थापना या आपल्या मठात झालेली आहे आणि अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. पण याची स्थापना कशी झाली, याचा इतिहास वगैरे जर आपल्याला माहिती असेल तर अधिक जाणीवपूर्वक किंवा अधिक भावपूर्ण भक्तीने आपण या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो. हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बाजूला देऊळ बघता बघता ही थोडीशी माहिती शेअर करतोय. याचा उद्देश एवढाच की या मंदिरात आपण दर्शनासाठी यायला काहीच हरकत नाही. आपल्या जवळ असं हे व्यवस्थित असणारं, आध्यात्मिक दृष्टीने भारावलेलं वातावरण ज्या ठिकाणी आहे, असं हे दत्ताचं मंदिर आपल्या जवळच आहे. त्या ठिकाणी आपण नक्कीच जाऊन दर्शन घेऊन येऊया. कोकणातही अशी अनेक मंदिरे जिथे स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना झालेली आहे. येणाऱ्या काळात जे त्या पादुकांची सेवा करतायत अशांना सुद्धा भेटण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्यांचे सुद्धा विचार व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकण्याचा प्रयत्न करू. तुर्तास हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि या सावर्ड्याच्या मठात आपण सगळ्यांनी एकदा नक्की या, एवढीच विनंती. धन्यवाद.